नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई स्वयंमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाणारा तो म्हणजे करंट अफेअर्स। करंट अफेअर्सवर थेटपणे 15 ते 20 प्रश्न कुठल्याही एक्झाममध्ये विचारले जातात। तुम्ही सरळ सेवा घ्या, एमपीएससी घ्या, ग्रुप बी, ग्रुप सी घ्या, हे गुण मिळवणं अवघड नाही विद्यार्थी मित्रांनो। पण तुम्हाला जर योग्य दिशा, योग्य मार्गदर्शन आणि सातत्य असेल तर तुम्ही नक्कीच यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकाल, कॉम्पिटिशनमध्ये उतरू शकाल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की करंट अफेअर्सची नेमकी प्रिपरेशन करायची कशी, करंट अफेअर्स बाबतीत तुमचे जे काही डाऊट्स आहेत मी ते घेतलेले आहेत। सगळे विद्यार्थी विचारतात की करंट अफेअर्स लक्षातच का राहत नाहीत। करंट अफेअर्स लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला एक वेगळी जे लक्षात नाही राहत त्यासाठी एक वेगळी नोटबुक करायची आहे। त्यावरती जे पॉईंट्स तुम्ही विसरता ते लिहून काढायचे आहेत। एक्झामच्या अगोदर, एक्झाम जेव्हा तुमची जवळपास 2-3 महिने असेल त्यावेळेस तुम्हाला जेव्हा पण तुम्ही जेवायला जाल, कुठे जाल, तर तुम्हाला ती रिवाइज करून घ्यायचे आहेत टॉपिक्स, त्यामुळे तुमच्या ते चिरकाळ लक्षात राहतील। त्यानंतर आपण बघणार आहोत कोणते टॉपिक जास्त महत्त्वाचे आहेत, रोज किती वेळ करंट अफेअर्स केलं पाहिजे। मी 1 तास करू, 2 तास करू, की करंट अफेअर्स इतकं महत्त्वाचं आहे की मी दिवसभर एखाद्या दिवशी मी दिवसभर करंट अफेअर्सच करतो, तर ते बरोबर आहे का? परीक्षेसाठी किती महिन्याचं करंट अफेअर्स पुरेसं आहे? 4-5 महिन्या अगोदरचं करू की 1 वर्षाचं करू? कुठल्या कुठल्या एक्झाममध्ये तर 2-2 वर्षापूर्वीचा प्रश्न विचारला, मग मी 2 वर्षापूर्वीचं पण रिकॉल करू का? एकदाच वाचून पुरेसं होईल का की सतत रिव्हिजन करावी लागते? हे सगळे डाऊट्स तुमच्या मनामध्ये करंट अफेअर्स बाबतीत येत असतात। तर करंट अफेअर्स तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला मी सांगितलं एक वेगळी नोटबुक करा। जे पॉईंट्स तुमच्या लक्षात नाही राहत तेवढे पॉईंट्स तुम्ही फक्त शॉर्ट्समध्ये लिहून काढा आणि तेच पॉईंट्स तुम्ही जेव्हा पण तुमची एक्झाम असेल एक्झामच्या अगोदर तुम्ही ते रिवाइज करा। करंट अफेअर्स रिलेटेड जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत त्या बाबतीत चर्चा करूया मित्रांनो। राष्ट्रीय घडामोडी, जसं राष्ट्रीय घडामोडीमध्ये थेटपणे प्रश्न विचारलेला आपल्याला दिसतो एक्झाममध्ये की संसदेचं अधिवेशन घेतलं तर संसदेचं अधिवेशन कुठे झालं, त्याच्यामध्ये कुठले कुठले निर्णय घेण्यात आले, संसदेचं अधिवेशन कुठे पार पडलं, या बाबतीत पण प्रश्न विचारले जातात। जे नवीन कायदे आहेत, आता जे इन्कम टॅक्स रिलेटेड कायदा त्यामध्ये सुधारणा करण्याचं त्यांचं डिस्कशन चालू आहे केंद्र सरकारमध्ये, तर त्या बाबतीत नवीन कुठला कायदा लॉन्च केला आहे का, त्या बाबतीत प्रश्न विचारले जातात। ज्या सरकारी योजना आहेत, नवीन ज्या सरकारी योजना आहेत ग्रामीणसाठी, शहरीसाठी, महिलांसाठी, युवकांसाठी, कौशल्य विकासासाठी, बालकांसाठी कुठल्या नवीन योजना लॉन्च केल्या आहेत, त्या बाबतीत तुम्हाला थेटपणे प्रश्न विचारलेला दिसतो। त्यानंतर निवडणुका कधी होणार आहेत, पुढील निवडणुका कधी, कुठे, काय, हे प्रश्न विचारले जातात। त्यानंतर जनगणना हा जर विषय घेतला तर जनगणना आता 2027मध्ये जनगणना होणार आहे। त्या बाबतीत केंद्र सरकारने सांगितले की एक मुद्दा आहे की जातनिहाय जनगणनेला पण त्यांनी परमिशन दिली आहे। तर मग जातनिहाय जनगणना कुठले राज्य जातनिहाय जनगणना करत आहेत त्या बाबतीत आपण अवेअर असलं पाहिजे। त्यानंतर समित्या, ज्या विविध समित्या आहेत, जसे की रंजना प्रकाश देसाईची जी समिती आहे छत्तीसगड UCC रिलेटेड, समान नागरी संहिता रिलेटेड, तर त्या बाबतीत आपले प्रश्न विचारलेले दिसतात एक्झाममध्ये। तर अशा ज्या महत्त्वाच्या समित्या आहेत त्या महत्त्वाच्या समित्याचं नाव, ती कशाशी रिलेटेड होती, त्या गोष्टी डेटा आपल्याला माहिती पाहिजे। त्यानंतर आंतरराष्ट्रीय घडामोडीकडे आलो तर आंतरराष्ट्रीयमध्ये ज्या विविध देशांसोबत आपले आंतरराष्ट्रीय करार आहेत त्या बाबतीत आपल्याला माहिती पाहिजे। त्यानंतर आंतरराष्ट्रीय ज्या संघटना आहेत, जसे की मी घेतले ब्रिक्स, WHO, त्यानंतर एशियनचा भारत सदस्य आहे की नाही आहे यावरती पण प्रश्न विचारलेले दिसतात। ब्रिक्समध्ये बघितलं तर ब्रिक्समध्ये 5 देश दिसतात, तर इथे 5 दिसतात पण 5च आहेत का, नाही याच्यामध्ये आणखीन ॲड झालेत, इजिप्त ॲड झाला आहे, इराण ॲड झाला आहे। तर ते ब्रिक्समधले आपल्याला विविध जे नवीन ॲड झालेले देश आहेत ते पण माहीत पाहिजे। ज्या काही परिषदा पार पडल्या आहेत त्या परिषदा कुठे पार पडली, त्या परिषदेमध्ये कुठले निर्णय घेण्यात आले ते पण माहीत पाहिजे। त्यानंतर कुठल्या बैठका दिल्लीमध्ये कुठल्या बैठका झालेल्या आहेत किंवा कुठल्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदीच्या विविध बैठका होतात त्या बाबतीत आपण अवेअर असलं पाहिजे। आर्थिक व बँकिंगकडे आलं तर आर्थिक व बँकिंगमध्ये जो करंट रिलेटेड डेटा जास्त आहे, त्यामुळे तुम्ही इकॉनॉमिक्स जर आर्थिक व बँकिंग जर तुम्हाला स्ट्रॉंग करायचं असेल तर तुम्हाला अगोदर करंट स्ट्रॉंग करावं लागेल, कारण करंट रिलेटेडच इकॉनॉमिक्समध्ये क्वेश्चन कंबाईन करून GS प्लस करंट मिळून कंबाईन करून तुम्हाला प्रश्न विचारले जातात। त्यामुळे जर आर्थिक आणि बँकिंग तुम्हाला जर इकॉनॉमी जर स्ट्रॉंग करायचं असेल तर तुम्हाला करंट तुमचं त्या बाबतीत स्ट्रॉंग पाहिजे।
RBIने कोणते कोणते नवीन निर्णय घेतले, GDP रेट काय आहे, रेपो रेट कितीपासून कितपर्यंत केला, कमी केला का जास्त केला, महागाई दर सध्या काय आहे, बँकिंग सुधारणा RBI काय राबवते, त्यानंतर जे काही नव्या योजना RBIने कुठल्या नवीन योजना लॉन्च केलेल्या आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानमध्ये वळालो तर आपल्याला इस्रो मिशन्स माहीत पाहिजे. इस्रो आता AI मध्ये कुठले सगळे देश AI मध्ये चालत आहे, तर आपलं भारत AI साठी काय इनिशिएटिव्ह घेत आहे. AI साठी इस्रो जे अंतराळ बाबतीत ज्या गोष्टी आंतरराष्ट्रीय लेवलला चालत आहेत त्या बाबतीत भारत कुठले स्टेप घेत आहे त्या बाबतीत आपल्याला माहिती पाहिजे. त्या बाबतीत आता आजकाल ट्रेंड जास्त झालाय की प्रश्न विचारण्याचा. त्यामुळे इस्रोचे जे मिशन्स आहेत ते माहिती पाहिजे आपल्याला. निसार मिशन आहे ते इस्रोचं जे करंटली लॉन्च झाले ते आपण त्या बाबतीत अवेअर असलं पाहिजे. DRDOचे जे काही प्रकल्प आहेत DRDO बाबतीत आपल्याला माहिती पाहिजे. DRDO बाबतीत जे काही युद्ध अभ्यास होतात त्या बाबतीत आपण अवेअर असलं पाहिजे. जे युद्ध सराव म्हणून एक सराव आहे, जे काही सराव होतात अमेरिकेसोबत युद्ध सराव म्हणून सराव आहे त्या बाबतीत आपण अवेअर असलं पाहिजे. त्यानंतर जे काही नवीन शोध लागतात, जे काही पुरस्कार विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दिले जातात त्या बाबतीत प्रश्न विचारलेले आपल्याला एक्झाममध्ये दिसतात. त्यानंतर क्रीडा घडामोडीकडे आलो तर आपल्याला ऑलिम्पिक बाबतीत माहिती पाहिजे. ऑलिम्पिक स्पर्धा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जे नीरज चोप्राने पद मिळवलं त्या बाबतीत खूप प्रत्येक एक्झाममध्ये प्रश्न आलेला दिसतो. त्यामुळे आपल्याला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा माहीत पाहिजे. पुढील ऑलिम्पिक स्पर्धा कधी होणार आहे. त्यानंतर आशियाई स्पर्धेबाबतीत पण प्रश्न विचारले जातात की कुठे होणार आहे वगैरे, लोकेशन माहिती पाहिजे आपल्याला त्या बाबतीत. त्यानंतर आंतरराष्ट्रीय विजेते कोण आहेत, विजेते कोण कोण ठरले त्या बाबतीत आपण अवेअर असलं पाहिजे. पुरस्कारावर मित्रांनो थेट ॲटलिस्ट 2 प्रश्न पुरस्कारावर विचारले जातात. तुम्ही कुठलीही एक्झाम घ्या. पुरस्कारामध्ये पद्म पुरस्कार, मग किती पद्म पुरस्कार दिले, 139 पद्म पुरस्कार देण्यात आले. आणि सरळ सेवेचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर जे पद्मश्री पुरस्कार आहेत, आपण जर MPSCचा ग्रुप सीचा अभ्यास करत असू तर आपल्याला जे आपण महाराष्ट्र रिलेटेड डेटा आहे तो आपण जास्त पाठ करतो किंवा लक्षात ठेवायचा प्रयत्न करतो. पण जर सरळ सेवेचा अभ्यास करत असू तर सरळ सेवेमध्ये पद्मश्री अवॉर्ड तमिळनाडूमध्ये कोणाला मिळाला, आंध्र प्रदेशमध्ये कोणाला मिळाला, असे सुद्धा प्रश्न विचारलेले आपल्याला दिसतात. त्यामुळे जर सरळ सेवेचा अभ्यास करत असू तर 3 ते 4 महिन्याचं करंट अफेअर्स आपल्याला फक्त महाराष्ट्र ओरिएंटेड नाही तर पूर्ण करायचे. त्यामुळे आपल्याला चांगले मार्क्स मिळू शकतात एक्झाममध्ये. त्यानंतर साहित्य अकादमी पुरस्कार, साहित्य अकादमी कितवं होतं, साहित्य अकादमीचं अधिवेशन कितवं होतं त्याबाबतीत प्रश्न विचारतात. साहित्य अकादमीमध्ये पुरस्कार कुठले देण्यात आले तर हे खूप महत्त्वाचं, याच्यावरती पण प्रश्न विचारतात. नोबेलवर प्रश्न विचारले जातात, ऑस्करवर प्रश्न विचारले जातात. राज्यघटनेकडे वळालो तर आपल्याला महत्त्वाचे प्रकल्प कुठले राज्यांनी राबवले त्या बाबतीत विचारलं जातं. आता आपले जे राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन ते उपराष्ट्रपती झाले, तर आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे की उपराष्ट्रपती झाले तर या महाराष्ट्रातून झाले तर ही न्यूज महत्त्वाची आहे. तर त्यामुळे आपल्याला तो जो डेटा आहे उपराष्ट्रपती पदाची कामे काय आहेत, उपराष्ट्रपदाची कलमे कोणती आहेत, हा स्टॅटिक डेटा प्लस करंट डेटा हे दोन्ही मिळून जर आपण अभ्यास केला ना तर आपला GSचा 30 to 40% अभ्यास आपला करंट सोबतच होऊन जातो. त्यामुळे आपल्याला त्या गोष्टी माहिती पाहिजे. त्यानंतर पर्यावरणामध्ये जर आपण आलो तर पर्यावरणामध्ये जे काही सायक्लोन असतात त्या बाबतीत प्रश्न आपल्याला जास्त विचारले जातात. एखादा भूकंप झाला, मग जास्त रिश्टर सेलचा एखादा भूकंप झाला तर आपल्याला माहिती पाहिजे की ते भूकंप नेमकं कुठे झाला, त्याची किती होतं, रिश्टर सेल किती होती, हे सगळे आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर कुठे आलं, मग ते एखादं चक्रीवादळ आलं तर ते कुठे आलं, अरबी समुद्रात आलं, हिंदी महासागरात आलं, कुठल्या देशाने त्याला नाव दिलं, तर ह्यासारखे प्रश्न आपल्याला याच्या पर्यावरणामध्ये आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर महत्त्वाचे दिवस व थीम, आपल्याला जे हायलाइटेड मेन दिवस आहेत जसे शिक्षक दिन आहे, जागतिक वन दिन आहे, मतदान दिन आहे, राष्ट्रीय दिन आहे. एखादा सण घ्या, सण म्हणजे सपोज उडीसा घ्या, उडीसाचं एखादा विशेष फेस्टिवल आहे तर उडीसाचं एखादा विशेष आहे तर विशेष माहिती असेल तर ती आपल्याला लक्षात ठेवावी लागते. त्यानंतर पुस्तके व लेखक, आता आपण बघतो की असा ट्रेंड आला 2-3 वर्षापासून मित्रांनो की पुस्तकावर ॲटलिस्ट एक प्रश्न तरी विचारला जातो. तर आपल्याला जे वादग्रस्त पुस्तकं आहेत किंवा एखाद्याचं आत्मचरित्र आहे किंवा एखाद्या व्यक्तीचं एखादा व्यक्ती खूप प्रसिद्ध आहे त्या बाबतीत एखादं पुस्तक त्यांनी लिहिलेलं असेल किंवा एखाद्याचं निधन झाले त्या बाबतीत त्याचे पुस्तके एक्झाममध्ये विचारले जातात.
त्यामुळे आपल्याला सगळे पुस्तकं वगैरे पण आता व्यवस्थित करायचे आहेत. तर हे सगळे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो करंट अफेअर्समध्ये तुम्हाला एवढं सगळं डेटा व्यवस्थित करावा लागेल, तेव्हाच तुम्हाला करंट अफेअर्समध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील. आणि करंट अफेअर्स बाबतीत तर किती वेळ अभ्यास करावा याबाबतीत सांगितलं की डेली तुम्ही 1 तास करंट अफेअर्स केलंच पाहिजे. आणि परीक्षेसाठी किती महिन्याचं केलं पाहिजे, तर सरळ सेवेसाठी प्रिपेअर करत असाल तर मागील 4 ते 5 महिन्याचं तुमचं तोंडपाठ पाहिजे. आणि तुम्ही MPSC ग्रुप BC चा प्रिपरेशन करत असाल तर तुम्हाला मागील 1 वर्षाचं करंट अफेअर्स माहिती पाहिजे. त्यानंतर रिव्हिजन कुठलाही सब्जेक्ट घ्या विद्यार्थी मित्रांनो, कन्सिस्टन्सी आणि रिव्हिजन असेल तर ते विषयावर आपली कमांड येऊन जाते. त्यामुळे रिव्हिजन आपल्याला करावीच लागेल. रिव्हिजन करण्यासाठी जे लक्षात राहत नाही ते आपल्याला वेगळं लिहून काढायचं आहे, हे तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं मी. आणि रिव्हिजन तर आपल्याला सतत करावी लागणार आहे, त्यामुळे आपल्या करंटवरती कमांड येऊन जाईल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू. बाय बाय.